दिशा सालियन मृत्यू प्रकरणामध्ये नितेश राणे यांच्या भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। एसआयटीनं समन्स बजावलेलं आहे, मात्र तरी सुद्धा भाजप आमदार नितेश राणे यांच्याकडून एसआयटी समोर जाणं सातत्यानं टाळलं जात आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहे। आदित्य ठाकरेंवर सातत्यानं आरोप करणाऱ्या राणेंना एसआयटीनं समन्स बजावलेलं होतं, त्यांचा जबाब नोंदवला जाणार होता। मृत्यूचे पुरावे असल्यास सादर करावेत असं म्हटलं गेलेलं होतं, मात्र समन्स बजावून सुद्धा म्हणजे चौकशीसाठी बोलवून सुद्धा नितेश राणे काही एसआयटी समोर हजर झाले नाहीत, त्यामुळे त्यांच्या या भूमिकेसंदर्भात आता प्रश्न उपस्थित होत आहेत। नितेश राणे यांच्याकडून आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले सालियन मृत्यू प्रकरणामध्ये आणि त्या दृष्टीने त्यांचा जबाब नोंदवला जाणार होता, त्यासाठी समन्स बजावलं गेलं एसआयटी कडून। मात्र राणेंनी एसआयटी समोर हजर राहणं टाळलेलं आहे, त्यामुळे आता सालियन मृत्यू प्रकरणामध्ये नितेश राणेंनी जी भूमिका घेतलेली आहे त्याच्यावर काही प्रश्न उपस्थित होत आहेत। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। निखिल, राणेंकडून या सगळ्या संदर्भात काही अधिकृत माहिती दिली गेली आहे का? माध्यमांचे ते याबाबत काही बोललेत का? रिद्धी, आपण पाहिलं तर दिशा सालियन प्रकरणामध्ये याआधी देखील नितेश राणे यांनी अनेक वेळा आहे ते त्यांच्याकडे पुरावे असल्याचं माध्यमांसमोर बोलून दाखवलेलं आहे। परंतु जर पाहिलं तर या प्रकरणात एसआयटीने नितेश राणे यांना त्यांच्याकडे काय पुरावे आहेत ते देण्यासाठी बोलवण्यात आलेलं होतं, परंतु त्यांना समन्स बजावून देखील ते या ठिकाणी एसआयटीच्या समोर उपस्थित झालेले नाहीये। त्यामुळे दिशा सालियनच्या प्रकरणामध्ये आता हा जो प्रश्नचिन्ह आहे तो निर्माण होते, कारण नितेश राणे यांच्याकडे माहिती असून सुद्धा त्यांनी माहिती का दिली नाही असा प्रकारचा प्रश्न देखील या ठिकाणी उद्भवला जातोय। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात नितेश राणे एसआयटी समोर येऊन काही माहिती देतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण या संपूर्ण प्रकरणात दिशा सालियनच्या वडिलांनी मात्र हायकोर्टामध्ये धाव घेतली। निखिल, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी।